ज्यावेळेस सगळ्या धर्माचे लोक आले दिंडीला तर प्रचंड मोठी निर्भयिक आणि सद्भावना क्रांती होऊ शकते. धन्यवाद. धर्म करा तेने देव येतो घरा. धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला. दिल्लीमध्ये असं घडलं, मी काही तुम्हाला इतिहास सांगत नाही, एकच मिनिट आहे. दिल्लीमध्ये इथे असं घडलं, एक मनुष्य, एक व्यक्ती त्या मंदिरामध्ये खिशामध्ये पिस्तूल घेऊन उभा होता आणि एक महात्मा, म्हणजे महात्मा बसले, महान पुरुष, यांच्या दर्शनाने, यांचं दर्शन जरी घेतलं तरी खरा धर्म समजतो. यांच्या दर्शनाने झाले पापा तापा तोटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान बाई विसावले मन. आणि तो महात्मा भजन म्हणत होता. महात्माचं भजन चालू होतं आणि एक मनुष्य त्या मंदिरामध्ये खिशात पिस्तूल घेऊन उभा होता. धर्माबद्दल सांगतोय. ही दंतकथा नाही आहे, राजा राणी नाही आहे, भारतात घडलेला इतिहास आहे. हिंदू मुसलमान, हिंदू मुस्लिम जे लोक म्हणतात ना, माझ्या शाळेवर मी कुराण पठण करतो. माझी शाळा आहे मालेगाव तालुक्यामध्ये, एक हायस्कूल चालवतोय. पसायदान झाल्यानंतर कुराणाचं पठण त्या शाळेत होतं. ही नाशिक जिल्ह्यातली पहिली शाळा, नाशिक जिल्ह्यातली. माझे मौलाना, मालेगावचे जे मौलाना आहेत ना, ते त्या शाळेवर येतात. मला 500 प्रती दिल्या आहेत कुराणाच्या. आणि गीता आणि कुराण कशी एक आहे हे मी सिद्ध करून दिलं. आय एम PhD फ्रॉम पुना युनिव्हर्सिटी ऑफ ज्ञानेश्वरी ग्रंथ. जैसे भ्रमर परावगुणी येते या एवढं मी PhD केलेली आहे. तो महात्मा त्या मंदिरामध्ये, तो मंदिराची पायरी चढत होता आणि त्याचं भजन चालू होतं. आणि भजन असं चालू होतं, ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सम्मति दे भगवान, पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन. एक मुलगी आली, पळत गेली आणि त्यांना सांगितलं, अरे तो माणूस मारणार आहे, त्याच्या खिशामध्ये पिस्तूल आहे. आणि तो होता नथुराम गोडसे. नथुराम गोडसे पुण्याचा ब्राह्मण, समोर उभा राहून हात घाले खिशात, पिस्तूल काढून गोळ्या मारे बापूजीच्या छातीत, पिस्तूल काढून गोळ्या मारे गांधीजीच्या छातीत. धर्म तर गांधीजींनी धर्म सोडला नाही. वेळ कमी आहे, माझं सुद्धा युट्यूबला कार्यक्रम असतात भारत, तुम्हाला प्रणाम करतो. आणि जिथे जे लोक, जी मंडळी, संत मंडळी जी आलेली आहे, आपला वेळ वाया गेला नाही. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल, वैभव नांदेल. आणि मी आज गुरु जे केलंय आमच्या सय्यद डॉक्टरांना, मुक्ताबाईने तपस्वी लोकांना गुरु केलं नाही. मुक्ताबाई काय म्हणते बघा, माझा खरा जन्म आळंदीत आज नाही. चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताबाईचा. तसं आज मी सय्यद डॉक्टरांना गुरु केलाय. एवढं सांगतो, 2च मिनिटं बोललो मी. धन्यवाद. ॲडव्होकेट समाजी बोलताय, घड्याळ मोजून 2 मिनिटं बोललो. बोला.